आपल्या मुलाची तब्येत खराब असल्यावर कोणत्याच आईचं मन लागत नाही. तसंच माझ्यासोबतही झालं. मला काय माहिती माझ्या ऋतूची तब्येत एवढी खराब होणार. ते कसं काय ते पुढे सांगतेच. आमची माऊ ना सकाळी आमच्या बाळाचा खाऊ खात होती. आम्ही मस्त गोड आवरून आत्तूकडे जायला निघालो होतो बबड्याच्या. जाता जाता बबड्या त्या वाटेत झोपी गेला होता. त्यानंतर थोडीशी भूक लागलेली म्हणून कारभाऱ्यानं म्हणलं चला नूडल्स तरी चारा. कधी नव्हतं आज आणलं होतं, वर्षातून एकदा आणतात बघा. त्यांचं मन झाल्यावर ते लाडेगोळी लावून आणि आमची आत्ती एवढ्या डोंगरीवर राहते ना, काय करावं, चालून पाय दुखतात, पाक डोंगर चढावं लागते. त्यानंतर आलो आत्तीच्या घरी आणि बबडे आत्तीसोबत बिझी झाला. मला तर भाव पण देत नाही. हा हिरो बघा, बघितला का हिरो? आमचा दादा आहे बरं का तो छोटा. त्यानंतर आम्ही निघालो, थोडंसं बाहेर जायचं होतं. म्हणजे कुठे तर आम्ही थोडंसं मॉलमध्ये जाणार होतो फिरायला. म्हटलं सहज एन्जॉय करून यावं म्हणून आमची गँगच गेलेली. त्यानंतर थोडंसं मंचुरियन खायला थांबलं होतं तिथे. आधी पेटपूजा मग जायचं फिरायला, असं आमचं ठरलेलंच असतं. आलो मॉलमध्ये पण आतमध्ये काही गेलो नाही, बाहेरच बसलो थोडं वेळ. त्यानंतर रिटर्न निघालो कारण माझ्या बबड्याला ना सर्दी ताप खोकला झाला होता ना, त्यामुळे त्याला असं रडायला येत होतं सारखं आणि किरकिर पण करत होतं. म्हणून आम्ही पुढे गेलोच नाही, ते बाहेरच बसून बाहेरूनच निघून आलो. ते बघा कसा बसलेला आहे आत्तूपाशी. आत्तू असल्यावर ना बबड्याला मम्माची आठवणच येत नाही. आमचा बबडा मम्मा आहे विसरून जाते, मम्मा पण आहे मला म्हणून. फक्त भूक लागल्यावर आठवण येते माझी मम्मा कुठे असं बोलतो. शिकेली ना बघा माझ्या बाळाला दुखणं आलं ना बिलकुल सहन होत नाही. त्याला लगेच दवाखान्यात न्यायला लागतं. नंतर माझं पिलूपाक सुकूनच जातं. काय करावं, बाळ आहे ना छोटं म्हणून लगेच ऋदूला वाफ द्यायला आणलं होतं. वाफ वगैरे दिली ना थोडीशी त्याची सर्दी सुकते. पाठी पण त्याला सर्दी झालेली, असंच वाफ वगैरे देऊन त्याची सर्दी सुकली होती. बाय बाय.